नमस्कार, मी मायमाटचा राजा. मी आहे आज आपल्याच भागातले शेतकरी आहेत, टिटवाळा भागातले मिरकुटे साहेब यांच्याकडून आपण यांच्या शेतातला काही भाताचं धान विकत घेतलेलं होतं. त्यांचाच अनुभव आपण विचारूया त्यांना. तुम्हाला जे व्यापाऱ्यांच्याकडून रेट मिळतात त्याच्यातून आमच्या रेटमध्ये काय कशी फरक वाटला त्याच्याबद्दल थोडं 2 शब्द बोला. हो ना, तुमच्याकडून जर आम्हाला 200 रुपये वाढून जर मिळत असतील तर आमची बी उत्पन्न वाढू शकतो ना. यस, बरोबर. असं कारण मग दुसऱ्या व्यापारी भावापेक्षा तुमचं जर चांगलं मार्केटिंग आम्हाला वाटतोय तर मग साहजिकच आहे ना, आम्हाला 2 पैसे जास्त बरोबर. आता हे जास्ती आम्हाला रेट देतात आणि आमच्यातल्या भात खरेदी चांगले करून घेतात आणि चांगल्या माल लोकांना चांगला पोहोचवतात. वासीपेक्षा हे यांच्यातल्या माल चांगला आहे घेण्यात, आमच्या शेतकऱ्यांचा माल आहे आणि 2 पैसे आम्हाला रेट वाढीव पण देतात ते दलालांच्या पेक्षा. इथले जे दलाल रेट देतात त्याच्यापेक्षा आपण यांना 150, 200 किंवा 300 पर्यंत रेट आपण धानाला वाढवून देतो. त्यांच्याकडून आपण विकत घेतो आणि तेच राईस मिल मधून चांगली क्वालिटी बनवून आपण तुमच्यापर्यंत आणत आहोत. तुम्ही लवकरात लवकर आपल्या मायमाटला भेट द्या आणि तांदूळ महोत्सव मध्ये अनेक चांगल्या व्हरायटी जसे की हातसडीचे भात असतील, नॉन पॉलिश राईस असतील, या सगळ्या व्हरायटीचे तुम्हाला एकाच ठिकाणी पाहण्यास मिळेल, ते म्हणजे आपल्या मायमाटमध्ये. धन्यवाद.